जमीनला नमस्कार. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आज कर्जत त्या ठिकाणी मैदान आहे कोशाण्याला, काय सांगाल? सुंदर आयोजन केलं आहे आणि पारदर्शक आयोजन आहे. सुंदर अशा गाड्या सगळ्या एकदम रितसर सुटतात आहे. प्रत्येक गाड्या मालकाला चान्स इथे शर्यत खेळायला आणि चांगलं नियोजन केलं आहे मैदानाचं. आज आपल्या नंदींबद्दल काय सांगाल? कोणते नंदी घेऊन आलात मैदानात? आज फायर आणि तेजेच्या आत्ता 2 मिनिटापूर्वी गाडी झाली. गाडी गुलाल पात्र झाली आणि चांगली गाडी पळाली. सुंदर गाडी झाली नक्कीच. आणि आता भुंगाबद्दल काय सांगा? आता भुंगा घरी आहे, थोडा आता 3 फेऱ्या पळून आला म्हणून थोडा आराम दिला होता. येणाऱ्या मैदानामध्ये या महाराष्ट्राला जी शर्यत बघायची आहे प्रेक्षकांना, ती शर्यत लढत लवकरात होईल आणि तेव्हा भुंगा निघेल. नक्कीच. आता आज आम्हाला एक छोटीशी बाईट म्हणजे बघायला मिळाली भुंगाबद्दल, की घाटावरती जे काय झालं भुंगाच्या बाबतीत. घाटावरती म्हणजे मैदान 3 फेऱ्यांच्या मैदानाच्या भुंगावरती अन्याय वगैरे झाला, त्याच्याबद्दल आम्हाला थोडी सविस्तर माहिती द्या. संघटनाचे नियम अटी आहेत. महाराष्ट्रामधल्या अखिल भारतीय संघटना आहे जी महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात असो किंवा मुंबईमध्ये असो, जे संघटनेचे नियम आहेत ते प्रत्येक गाडा मालकाला मान्य करावं लागतात. त्यांच्या नियमानुसार आपल्याला जे निकाल दिला तो आपल्याला मान्य आहे, पण आपण गाडा मालक म्हणून आपली प्रतिक्रिया आपण मांडण्याचा, एक मत मांडण्याचा प्रयत्न करतो. तिथं आपल्यावरती थोडा अन्याय झाला, पण शेवटी संघटनेचे नियम अटी जे आहेत ते आपल्याला मान्य करून आपल्याला बैल पळवायलाच लागतात. नक्कीच दादा, कारण की कमेंट्स बघितलं मी खूप साऱ्या, की 3 फेऱ्यात नक्कीच भुंगाला बघण्याची खूप प्रेक्षकांची इच्छा आहे दादा. कमेंट्स करणाऱ्यांचं प्रेम आहे. जे वाईट कमेंट्स करतात त्यांच्यामुळेच तो पळत असतो आणि त्यांना माझं नेहमी सांगणं असतं, तुम्ही कमेंट्स वाईट करत राहा, भुंगा तेवढाच जास्त गती लावणार. नक्कीच दादा, पब्लिकने खूपच असा गती लावतो आपला भुंगा, 3 फेऱ्यात असो किंवा बिनजोडला असो. 100% जे बोलत होते ना त्या 3 फेरे भुंगाला कुठे भेटतील त्यांना भुंगाच उत्तर देईल काय द्यायचं ते येणाऱ्या काळात. आणि दादा नक्कीच तुमच्या मैत्रीप्रेमाबद्दल काय सांगा? नयन दादा असतील किंवा जय शेठ असतील. मित्रांचं प्रेम आहे, तुमच्यासारख्या चाहत्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे बैल पळतात आणि त्यांचाच आशीर्वाद घेऊन आज नंबरमधले बैल पळतात. प्रेम पाहिजे, बाकी काय नाही. नयन दादाचं मला खूप कौतुक वाटतं, कारण की नयन दादा प्रत्येक अड्ड्यात तुमच्या सोबत असतो दादा. नयन दादाचा जेवढा मी बोलत असतो, माझ्या मित्रमंडळी जेवढे आहेत, आमचे जेवढे ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपमधल्या जेवढा, जसं मी भुंगाचा मालक एकटाच नाहीत, आमचे ग्रुपचे सर्व सदस्य आहेत. नयन कटेकर ग्रुप असेल, परत आपला SYP ग्रुप असेल, RGR ग्रुप असेल, परत आमचा भंगारपाडा ग्रुप असेल, आमचा नायरा ग्रुप असेल, जेवढे सावकार ग्रुपचे जेवढे सोबतचे ग्रुप आहेत ते सगळे भुंगाचे मालक आहेत आणि त्यांचं प्रेम घेऊन भुंगा करत असतो आणि त्यांची साथ असते आपल्याबरोबर. हो दादा, नक्कीच. आणि नयन दादाचं देखील खूप प्रेम आहे आपल्या भुंगावरती. नयन दादा काय सांगशील? नक्कीच प्रत्येक आठवड्यात भुंगा शर्यत बघायला येतं. आपला बच्चा देखील असो, बच्चा शर्यत सोडून देखील कधी कधी तू भुंगा शर्यत बघायला येतो, काय सांगशील? जेव्हा जेव्हा भुंगा मैदाना असेल ना तेव्हा मी मैदाना असेल, मुंबईमध्ये असेल नाही तर घाटावर असं भुंगा आणि मिलिंद शेठ. आज भुंगा नाही शेठ आहे तरी मी आहे आज. नक्कीच तुमचं ते प्रेम आहे एकमेकांवरती, मैत्री प्रेम म्हणाल किंवा अगदी घरातले रिलेशन आहेत तुमचे. बैलगाडी क्षेत्र आहे, मैत्री आणि संबंध टिकवणं आपली परंपरा आहे आणि ती आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच दादा, तुमच्यासारख्या शर्यत शौकीनांची गरज आहे किंवा गाडा मालकांची मला गरज आहे या शर्यत क्षेत्रात, कारण आपल्याला खेळ टिकवायचे दादा. 100% खेळ खेळलाही पाहिजे. जी बैल एकत्र पळाली, जी विरोधातही पळा तरी राग रोष न ठेवता मैत्रीपूर्ण लढत केल्या पाहिजेत. प्रत्येक गाडा मालकाने असा विचार केला पाहिजे की ज्या लढती आपण करतो त्या वाद न होता मैत्रीपूर्ण केल्या पाहिजेत. आणखीन आनंद होईल आणि आणखीन मजा लोकांना बघायला भेटेल या बैलगाडी क्षेत्रात. दादा देव करू आणि तुमची मैत्री कायम अशीच राहू आणि प्रेम देखील वाढत राहू. 100% राहील आणि तेच बघायला भेटेल आयुष्यभर. ठीक आहे, धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही तुमची, रजा घेतो दादा. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.